मिरजेत गटार करण्यासाठी 27 जणांच्या मुळावर ठेकेदारांची कुऱ्हाड. वृक्षप्रेमी आणि अखिल भारतीय मराठा महासंघ मिरज शहर सुधार समिती आक्रमक. ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी. विलास देसाई यांचा आंदोलनाचा इशारा. मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते पशुवैद्यकीय दवाखाना या मार्गावर गटार करण्यासाठी 27 झाडांच्या मुळावर कुऱ्हाड घालून झाडे धोकादायक केल्याचा प्रकार घडलाय. त्या ठिकाणी पूर्वीची गटार असताना त्याच्या दुसऱ्या दिशेला गटार करण्याचा घाट काहींनी केला. ही गटार करण्यासाठी 27 झाडांची मुळे तोडण्यात आली असून झाडांची मुळी खिळखिळीत झाल्याने झाडे उन्मळून पडून भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अजब कारभारामुळे अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच मिरज शहर सुधार समिती आक्रमक झाली असून झाडांच्यावर कुऱ्हाड घालणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विलासराव देसाई यांनी दिलाय. मिरजेमधील एकमेव चांगला झाडे असणारा रस्ता वंटमोरे कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंतचा रोड, या ठिकाणी ऑलरेडी डाव्या बाजूला गटारीची व्यवस्था झालेली होती. पुन्हा कुणाच्या तरी हट्टासाठी आणि कुणाला तरी पैसे पोच करायचे म्हणून या ठिकाणी उजव्या बाजूला गटारीचा घाट गाठलेला आहे. आणि ही गटार तयार करत असताना या ठिकाणी 27 झाडांच्या मुळांना इजा पोचलेली आहे. आणि ही झाडं आता ही मुळं कट झाल्यामुळे ही झाडं कोमेजून जातील किंवा ही झाडं उन्मळून पडतील. आणि ही पडल्यानंतर सुद्धा हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे या ठिकाणी अपघात व्हायची दाट शक्यता आहे. दुसरी गोष्ट, आम्ही महापालिकेकडे अशी आता मागणी करतोय की ही झाडं ज्यांनी मुळं तोडली त्याच्यावर तातडीनं गुन्हा नोंद व्हावा आणि या कामाची पण चौकशी व्हावी. कारण हे गटर जाऊन पुढं कुठं थांबणार आहे, या पाणी पुढं कुठं जाणार आहे आणि कुठं मिसळणार आहे. कारण ज्या गटराला सुरुवात पण नाही आणि शेवट पण नाही अशा ठिकाणी विनाकारण जनतेच्या पैशाचा अपव्यय या ठिकाणी चाललेला आहे. आणि महापालिकेकडे आम्ही मागतोय म्हणजे की ज्याच्याकडे न्याय मागायचा म्हणून मागतोय, नाहीतर आमची महापालिकेकडे सुद्धा न्याय मागायची इच्छा नाही. कारण महापालिकेचे सुद्धा नियम असे आहेत की नवीन बांधकाम करत असताना तुम्ही 5 झाडं लावायचा त्यांना नियम आहे. परंतु ते तुम्ही झाडं नाही लावली तर 500-500 रुपये प्रत्येक झाडाला दंड भरा आणि तुम्हाला बांधकाम परवाना देण्यात येतो. म्हणजे महापालिकेने एका झाडाची किंमत 500 रुपये केलेली आहे. जे झाड 100 वर्ष 200 वर्ष जगून नागरिकांना ऑक्सिजन देतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं, वातावरण चांगलं ठेवतं आणि या गोष्टी जर तुम्ही 500 रुपये किंमत करत असाल तर तुम्ही महापालिकेमध्ये अधिकारी म्हणून काम करायच्या लायकीचं नाही आहे. याची नोंद सुद्धा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तातडीनं ह्या 27 झाडांची जी कत्तल झालेली आहे याबद्दल तातडीनं गुन्हा नोंद करावा, अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मिरज शहर सुधार समिती यांच्या मार्फत आम्ही उद्या मोठं आंदोलन उभा करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.